आज लाडक्या बहिणीचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले ना, लाडके मेहुणे इकडेच यायला लागले. काय त्या लाडक्या बहिणीचा उपयोग आहे म्हणून तरी सांगा ना. एक पिंजरा पिक्चर निघला होता ना, त्याच्यामध्ये चंद्रकला नावाची एक नाटिका होती आणि तो मास्तर होता. तिचं काय म्हणणं होतं की मास्तर मी तुम्हाला माझ्या तुंतुण्याच्या तालावर नाचवेन. शिक्षक होते ना, तेही बिघडले ना. धाराशिवचं तुळजाई कला केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. त्याच कला केंद्राला बंद करण्याची मागणी करणाऱ्या या महिलेनं उपस्थित केलेले सवाल अस्वस्थ करणारे आहेत. माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर धाराशिवचं कला केंद्र पूजा गायकवाडच्या नावामुळे कमालीचं चर्चेत आलंय. हेच कला केंद्र बंद करण्यासाठीची मागणीही केली जाते. पारगाव इथल्या ज्या गावातल्या महिलांनी या कला केंद्राला विरोध केलाय, त्या गावातील महिलांनी तुळजाई कला केंद्राबाबत नेमका काय धक्कादायक खुलासा केलाय, तुम्हीच ऐका. बीड येथील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कला केंद्राचा विषय जो आहे तो ऐरणीवर आला आहे. धाराशिवचं हेच तुळजाई कला केंद्र आहे, जिथं ही मुलगी गायकवाड नावाची जी नर्तिका होती, ती नर्तिका याच कला केंद्रावर नाचत होती आणि बेकायदेशीरित्या हे कला केंद्र चालत असल्याचं आता उघड झालेलं आहे. स्थानिक तहसीलदारांनी याचा प्रस्ताव पाठवला होता की ती कला केंद्र बंद करावं. मात्र याच प्रस्तावावर जिल्हा प्रशासनानं त्याला स्थगिती दिली आणि याच कला केंद्रासंदर्भात जे इथलं आसपासचं लगतचं गाव आहे पिंपळगाव, त्या गावकऱ्यांनी सुद्धा तक्रारी अर्ज केल्या होत्या. त्या तक्रारी अर्ज करणाऱ्या महिला आपल्यासोबत आहेत. आपण महिला आहात, खास करून विशेष करून कला केंद्राची तक्रार केली. काय कारण होतं कला केंद्र तक्रार करायचं? कारण की गावला त्रास व्हायला लागला, तरुण पिढी बिघडायला लागली आणि संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. म्हणतात लाडकी बहीण, पण लाडक्या बहिणीचा कोणी विचारही करत नाहीत. आज लाडक्या बहिणीचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले ना, लाडके मेहुणे इकडेच यायला लागले. काय त्या लाडक्या बहिणीचा उपयोग आहे म्हणून तरी सांगा ना. बरं, विशेषतः तुळजाई कला केंद्राबाबत तुम्ही तक्रार केली होती. काय तक्रारीचं स्वरूप होतं, काय आलं प्रशासनाचं त्यावर उत्तर? प्रशासनाचं उत्तर काहीच आलेलं नाही आणखी मला. फक्त एक थोरात साहेब आलते, वाशी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक, त्यांची उडवाउडवीचेच उत्तर आहेत आम्हाला. आणि एक त्यांचा असा मुद्दा आहे की महिलांना भेडवण्याचा प्रयत्न होतो त्यांच्याकडून. त्यांना एक उत्तर म्हणजे त्यांना एक मी प्रश्न विचारला होता की हे कला केंद्र तुळजाई कला केंद्र बंद करा. त्यांचं स्पष्ट मत आलं की आमच्याकडे ते नाहीये, आम्ही बंद करू शकत नाहीत. अच्छा, पोलीस नाही म्हणतायत? नाही. मग तहसीलदार वगैरे काही भेटलात त्यांना? तहसीलदार साहेबांना मी भेटले नाही. कारण की त्या तहसीलदार साहेबांना का भेटले नाही मी, की मेहत्रे साहेबांनी परवाना रद्द केलता. एकतर कला केंद्राबाबत त्यांनी 3 दिवस 17 तारखेपासून 3 दिवस अभ्यास केला. 17/6/2025ला 3 दिवस अभ्यास करून त्यांनी 20 तारखेला कला केंद्र तुळजाई परवाना इथं येऊन रद्द केलता. 8 दिवस बंद राहिला तो आणि नंतर 9व्या दिवशी चालू झाला. आता गावची ग्रामपंचायतची परमिशन आहे, कुठलं गाव आहे, कुठल्या गाव पंचायतनं ग्रामपंचायतीला परमिशन दिली, कुठलं गाव आहे जरा थोडक्यात सांगा मला. कमळेश्वरी पिंपळगाव ग्रामपंचायत, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. त्यांची नाहरकत वगैरे घेतली काही? आता आपण जर त्यांना विचारलं, मीच स्वतः विचारलंय त्यांना आणि ऑन कॅमेऱ्यात घेऊनच विचारलंय मी पण त्यांना. ते डायरेक्ट सांगतात आम्ही परमिशन दिलेली नाही, वरच्यावरी तुळजाई कला केंद्राचा परवाना आहे. आता तुम्ही इतक्या दिवस झालं मागणी करतायत, मात्र आता ज्या नर्तकी गायकवाडच्या त्रासाला कंटाळून बर्गे या उपसरपंचानं आत्महत्या केली, हा एक प्रकार आलाय. महिला म्हणून विशेष काय आता मागणी असणार आहे? महिला म्हणून एक मागणी बघा माझी, म्हणजे आता मला जेवढा कळतं तेवढं मी बोलते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरं का. की एक पिंजरा पिक्चर निघला होता ना, त्याच्यामध्ये चंद्रकला नावाची एक नाटिका होती आणि तो मास्तर होता. तिचं काय म्हणणं होतं की मास्तर मी तुम्हाला माझ्या तुंतुण्याच्या तालावर नाचवेन. शिक्षक होते ना, तेही बिघडले ना. आज तशीच बर्गे कुटुंबाची आज तशीच परिस्थिती हो. आज त्यांनी आता ही पूजा गायकवाडचा जो मुद्दा आहे आपला, पूजा गायकवाडनीही त्यांना तेच केलं ना, टार्गेट केलं हो त्यांना. त्यांची प्रॉपर्टी घेतली, पैसा लुबाडला त्यांना आणि शेवटी काय केलं त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेतली ना, आत्महत्याच केली. एक टार्गेट बनले ना, ते एक पिंजरा पिक्चर सारखी स्टोरी झाली हो त्यांची. आता मला सांगा, किती आता हे तुळजाई कला केंद्र इतके दिवस झालं तुम्ही करतात, किती तरुण असे आरी गेले असतील किंवा किती महिला म्हणून आपल्याला काय वाटतं आसपास परिसरात? आसपासच्या म्हणजे आता मी माझ्या माहिती मी जसा अर्ज केला कलेक्टर साहेबांना 20 ते 21 गावांना त्रास आहे, तर
20 ते 21 गावांचे संसारच बरबाद आहेत ना. कुणाच्या परवानगीने कुणाचं विरोध असतं यासाठी सगळं? मला तर वाटतं मग यांना पाठबळ कोणाचं हेच मला समजेना, कारण की मेहत्रे साहेबांनी तर कॅन्सल केला परवाना, तो कलेक्टरनी परवाना दिला त्यांना. आणि 9व्या दिवशी जर DJ लावून वाजत गाजत कला केंद्र चालू होतं, हे तुळजाई कला केंद्र, मग याची पाठराखण कोण करतो? मग मला सांगा ना, पाठराखण कोण करतो? याच्यामध्ये कोण आहे? आम्ही एक तर सामान्य नागरिक आहे. कोण चालवतंय याच्यामध्ये आता माझ्या माहितीने तर मला जेवढी माहिती भेटली त्याच्यामध्ये पार्टनर आहेत. बरं. आणि देवीच्या नावानं चालतं विशेष? हो. बरं. आता देवीचं नाव देणं म्हणजे चुकीचं आहे. प्रशासन काय झोपी गेलं का हो? बरं, आणखीन महिलासोबत काय सांगाल ताई? तुम्ही पण एक महिला आहात. कशा पद्धतीनं सगळं ह्याचं हे एक कला केंद्राचे कसे दुष्परिणाम होतात? एक तर आमच्या काय मागणी? गावातून असा आवाज उठवायला कोणी नव्हतं. मग एक आज सर्वसामान्य स्त्रीनं जर आवाज उठवला तर काहीतरी गोष्टी आम्हाला खटकत असतील, म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट द्यायचं आम्ही काम करतोय. आता काय मागणी आहे तुमची? काय? कला केंद्र बंद करण्याबाबत. अच्छा, कला केंद्र बंद हो. करा. एकूण ज्या पद्धतीनं बघितलं, ज्या तुळजाई कला केंद्राचा गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर मुद्दा प्रामुख्याने चर्चेला आला, तेच कला केंद्राच्या बाबतीत आता गंभीर असे सगळे प्रकार समोर येतात. या महिलांनी त्याची तक्रार केली. तक्रार केल्यानंतर देखील महसूल प्रशासन त्याला केराची टोपली दाखवतं. उलट DJ लावून हे कला केंद्र जोरात चालू आहे. आज अशी अवस्था आहे, त्या पूजा बर्गेचा जीव गेल्यानंतर ह्या सगळ्या कला केंद्राची जी आहे ती वस्तुस्थिती समोर येत आहे. आता ही वस्तुस्थिती ऐकल्यावर प्रशासन खरंच खडबडून जागा होऊन ह्याच्यावर कारवाई करणार आहे का? इतर जिल्ह्यात जी कला केंद्र आहेत त्याबाबतही काही निर्णय घेणार आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे. त्यानंतर आपण तोपर्यंत देखील याचा पाठपुरावा निश्चित करत राहणार आहोत. प्रशासनानं वेळीच याच्यावरती पायबंद घालावा अशी मागणी देखील आता कुठंतरी या महिला किंवा नागरिक करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत.